हॅलो, या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे नेहा आणि नेहाला 31 ते 50 या संख्या मोजायच्यात आणि लिहून बघायच्यात आणि ती ते कशा प्रकारे करणार आहे ते आपण बघूया। तर नेहाकडे खूप सारी सफरचंद आहेत आणि नेहाला ना ती सफरचंद मोजायची आहेत आणि नेहा कधीतरी असं शिकली होती की ताळ्याच्या खुणा असतात, त्या ताळ्याच्या खुणा कशा वापरायच्या। आता ताळ्याच्या खुणा म्हणजे नेमकं काय, तर टाळ्याच्या खुणा म्हणजे अशा उभ्या रेषा आणि एक आडवी रेष। आता त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण इथे बघूया। तर टाळ्याच्या खुणा ह्या कशासाठी वापरतात, तर टाळ्याच्या खुणा ह्या प्रत्येक एक उभी रेष ही एका वस्तूसाठी असं आपण वापरतो आणि हे एक उभी रेष म्हणजे किती, तर एक। आणि जेव्हा आपण असा 5 वस्तूंचा एक गट पूर्ण करतो तेव्हा त्याच्यामध्ये 4 अशा ताळ्याच्या खुणा असतात आणि एक आडवी खूण असते, म्हणजे आपल्याला समजायला की हा एक गट आता पूर्ण झालेला आहे। म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की 1 2 3 आणि 4 या उभ्या रेषा आपण आखल्या आणि 5वी रेष ही अशा प्रकारे आडवी काट मारल्यासारखी केली, म्हणजे तिरकस रेष काढली। त्याच्यामुळे आपल्याला काय समजतं की हा एक 5 वस्तूंचा एक गट तयार झालेला आहे आणि आपण ह्याला बघूनच सांगू शकतो की ही संख्या आहे 5। तर आपण आता नेहाला सफरचंद मोजायला मदत करूया। तर इथे अशी काही सफरचंद ठेवलेली आहेत आणि नेहाला ती मोजायची आहेत। आपण सर्वप्रथम या पहिल्या रेषेमधली सफरचंद मोजूया आणि ती कशा प्रकारे मोजायचे आपण एक एक करून ताळ्याच्या खुणांनी ते मोजूया। चला, आता हे पहिलं सफरचंद आहे, म्हणजेच आपण इथे एक ही वस्तू मोजली किंवा एक सफरचंद मोजलं आणि त्यासाठी आपण एक ताळ्याची खूण इथे आखलेली आहे। त्याच्यानंतर आपण मोजूया 2 आणि इथे दुसरी रेष घेऊया। अशाच प्रकारे 3 3 4 4। आता मला सांगा 5वी रेष कुठे येईल, म्हणजेच हे 5वं सफरचंद आणि त्यासाठी आपण या 4च्या नंतर एक अशा प्रकारे आडवी काट मारली किंवा एक तिरकस रेष घेतली, म्हणजे आपल्याला समजलं की हा 5 वस्तूंचा किंवा 5 सफरचंदांचा एक गट तयार झालेला आहे। चला, आपण या पुढे मोजूया 6 आणि आपण इथे पुन्हा एक गट तयार करायला सुरुवात केला। आता 6ची रेष आपण इथे एक काढलेली आहे। या पुढे आपण घेऊया 7 8 9 आणि मला सांगा या 10व्या सफरचंदासाठी आपण कशी रेष घेऊ, आपण इथे एक आडवी रेष घेऊ, बरोबर। म्हणजेच इथे पूर्ण 10 सफरचंद झालेले आहेत आणि आपण त्याचे 5-5चे 2 गट केले, हे आपल्याला या ताळ्याच्या खुणांवरून समजतं आहे। चला, तर आपण ही सफरचंद अशा प्रकारे मोजून बघूया। आता तुम्ही बघा, इथे सफरचंदांचे आपण असे गट केलेले आहेत आणि या गटांनुसार आपण ताळ्याच्या खुणांनी ही सफरचंद मोजूया। तर पहिले मी या 5 सफरचंदांसाठी ही ताळ्याची खूण घेतलेली आहे आणि नंतर पुढच्या या 5 सफरचंदासाठी ही खूण आपल्याला इथे मिळालेली आहेत, एकूण 10 सफरचंद। त्यापुढे इथेही 5 सफरचंद आणि इथेही 5 सफरचंद, म्हणजे एकूण किती झाली, एकूण झाली ही 10 आणि ही 10 म्हणजे 20 सफरचंद। याच्या पुढे इथे आपण घेतली 5 आणि इथे घेतली 5 आणि आपल्याला एकूण किती मिळालेली आहेत, 10 20 आणि 30। त्याच्यानंतर आपण बघूया ही राहिलेली सफरचंद जी आहेत ती इथे आपण पहिले घेतली 5 आणि इथे किती आहेत 1 2 3 आणि 4। त्याच्यासाठी आपण घेतल्या 4 खुणा, म्हणजे आपल्याला मिळालेली आहेत इथे 5 आणि 4 9 सफरचंद। म्हणजेच आपल्याला एकूण सफरचंद किती मिळाली, तर 10 ही 20 30 आणि 9, म्हणजेच 39 सफरचंद आपल्याला मिळालेली आहेत, आपण मोजलेली आहेत आणि नेहाकडे एकूण 39 सफरचंद आहेत असं आपण सांगू शकतो। चला, आपण पुढचं उदाहरण बघूया। आता नेहाला तिच्या कपाटामध्ये अशा प्रकारची अनेक चॉकलेट दिसलेली आहेत आणि नेहाने ठरवलंय की आता आपण चॉकलेट मोजून बघूया। चला, आपण ज्या प्रकारे सफरचंद मोजली त्या प्रकारे तिला चॉकलेट मोजायला सुद्धा मदत करूया आणि आपण या चॉकलेटचे सुद्धा अशा प्रकारे गट करून घेऊया। म्हणजेच आपण प्रत्येक चॉकलेट हे 5-5च्या गटांमध्ये विभागून घेतली आणि त्याच्या खाली ताळ्याच्या खुणा सुद्धा लिहून घेतल्या।
म्हणजेच आता आपल्याला इथे मिळालेली आहेत पहिल्या गटातली 10 चॉकलेट, त्यानंतर पुढे झालेली आहेत ही 10 आणि ही 10, एकूण 20. त्यानंतर या पुढे झालेली आहेत इथे 30, एकूण झाली 30. नंतर 10, 20, 30 आणि 40. आणि इथे किती आहे 40च्या नंतर 41, 42, 43, 44 आणि आडवी रेष म्हणजे 45 आणि हे एक 46. म्हणजे एकूण नेहाला किती चॉकलेट्स मिळालेली आहेत तर 46 चॉकलेट तिला मिळालेली आहेत. तर अशा प्रकारे आपण ताळ्यांच्या खुणांचा वापर करून मोजणे सोपे केलेले आहे. वस्तूंना 5-5च्या गटामध्ये विभाजित करून आपण त्यांना सहजरित्या मोजलेले आहे. तर तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे वस्तू मोजण्यासाठी सराव करत राहा आणि ताळ्याच्या खुणांचा वापर करा.